आता वाताचं स्थान कोणतं आहे, यासारखे जे आजार आहेत त्यामुळे होणाऱ्या वेदना आहेत ह्या वर्षा ऋतूमध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढतात. लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ही खूप प्रमाणामध्ये असते. पोटामध्ये असणारी सूज ही कमी होते. वर्षा ऋतूमध्ये तमक श्वासाचं पेशंट हे अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, कमी होतं. पस्ती चिकित्सेनंतर रसायन चिकित्सा करणं हेही तितकंच महत्वाचं असतं. नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा, आयुर्वेदाचार्य. पंचतत्व आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वर्षा ऋतू हा जुलै मध्यापासून ते सप्टेंबर मध्यापर्यंत जो काळ आहे त्याला आपण वर्षा ऋतू असं म्हणतो. या वर्षा ऋतूमध्ये कोणतं पंचकर्म करायचं आणि ते पंचकर्म केल्यामुळे होणारे जे फायदे आहेत ते आपण आज जाणून घेणार. बस्ती ही चिकित्सा वर्षा ऋतूमध्ये केली जाते. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणामध्ये झालेला असतो. वाताचं शमन होण्यासाठी बस्ती चिकित्सा केली जाते. बस्ती चिकित्सेचे असंख्य फायदे आहेत, परंतु आज आपण महत्वाचे 11 फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण ते फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ. त्यापैकी फक्त वाताला गती असते, पित्त आणि कफाला गती नसते. पित्तम पंगु कफम पंगु पंगवो मलधातवा नियते तत्र वात वर्षती तत्र मेघवत. म्हणजेच वात ह्या दोषाला गती आहे, म्हणजेच शरीरामध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे वहन होतं ते फक्त वातामुळे होतं. पित्त, कफ, त्याचबरोबर धातू जे सप्तधातू आहेत ते सप्तधातू आणि तिन्ही मल यापैकी कोणालाही स्वतःची अशी गती नाहीये. वाताला जी गती आहे त्यामुळे वात हा पित्त, कफ, सप्तधातू आणि मल यांना एका ठिकाणावरून दुसरीकडे वाहून नेतो. आता वर्षा ऋतूमध्ये वात दोष हा वाढलेला असतो. हा वाढलेला वात दोष त्याच्यासोबतच जेव्हा पित्त, कफ किंवा धातू, मल यांचं वहन करतो त्यावेळेस प्रकोपित वाताच्या संपर्कात आल्यामुळे पित्त, कफ यांचाही प्रकोप होतो. त्यामुळे या वातावर विजय जर आपण मिळवला तर आपल्याला पित्त आणि कफाचे विकारही होत नाही. आता वाताचं स्थान कोणतं आहे? पक्वाशय हे वाताचं प्रमुख स्थान सांगितलेलं. हे पक्वाशय कुठे येतं? नाभीच्या खाली असणारा पोटाचा जो भाग आहे त्या ठिकाणी असणारं पक्वाशय याला वाताचं मुख्य स्थान असं म्हटलं जातं. या पक्वाशयामध्ये असणाऱ्या वातावर जर आपण विजय मिळवला तर शरीरामध्ये असणाऱ्या संपूर्ण वातदोषावर आपण विजय मिळवू शकतो. त्यामुळे बस्ती चिकित्सा ही पक्वाशयाशी संबंधित असल्यामुळे वातावर विजय मिळवण्यासाठी सर्वात श्रेष्ठ अशी चिकित्सा मानली जाते. बस्तीला बस्ती चिकित्सा असं का म्हटलं जातं? पूर्वीच्या काळी बस्ती देण्यासाठी प्राण्यांचं ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर वापरलं जायचं. युरिनरी ब्लॅडरला बस्ती असं म्हटलं जातं, त्यामुळे या चिकित्सेलाही बस्ती चिकित्सा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बस्ती चिकित्सेमध्ये आपण जी बस्ती दिला जातो त्याचं कार्य हेही बस्ती प्रदेशाशी संबंधित असल्यामुळे याला बस्ती असं म्हटलं जातं. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये फक्त वातामुळे 80 प्रकारचे व्याधी उत्पन्न होतात असं सांगितलेलं आहे. वर्षा ऋतूमध्ये प्रकोपित वातामुळे हे व्याधी उत्पन्न होण्याचा धोका हा अधिक असतो. त्याचबरोबर पचनाचे विकार, पोटामध्ये गॅसेस होणं, पोट फुगणं, पचन व्यवस्थित न होणं, कॉन्स्टिपेशन होणं सारखे पचनाचे त्रास वर्षा ऋतूमध्ये झालेले दिसून येतात. वातामुळे वेदना उत्पन्न होतात. कोणतीही वेदना ही वाताशिवाय उत्पन्न होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना शरीरामध्ये अगोदरच कोणत्या तरी प्रकारच्या वेदना आहेत, जसे की संधिवाताचा त्रास आहे, आमवाताचा त्रास आहे, वातरक्त आहे किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस किंवा इतर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस यासारखे जे आजार आहेत त्यामुळे होणाऱ्या वेदना आहेत ह्या वर्षा ऋतूमध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढतात. या वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी आणि पचनासंबंधित विकार जे उत्पन्न झालेले आहेत ते कमी करण्यासाठी आपण वर्षा ऋतूमध्ये बस्ती ही चिकित्सा करतो. आता बस्ती ही चिकित्सा निरूह आणि अनुवास अशा 2 प्रकारची असते. त्याचबरोबर बस्ती चिकित्सा हे किती काळ करत आहेत त्यानुसारही त्याचे प्रकार केले जातात, जसे की कर्मबस्ती, कालबस्ती, योग बस्ती किंवा बस्ती हा किती प्रमाणामध्ये दिला जातो याच्यानुसारही त्याचे प्रकार केले जातात, जसे की मात्रा बस्ती. उत्तर बस्ती असाही एक प्रकार आहे, परंतु उत्तर बस्तीमध्ये आपण जे बस्ती द्रव्य आहे ते पुरुषांमध्ये मूत्रमार्गे आणि स्त्रियांमध्ये योनी मार्गे शरीरामध्ये प्रविष्ट करत असतो. परंतु आपण ही जी बस्ती चिकित्सा म्हणत आहोत ती बस्ती चिकित्सा औषधी द्रव्य किंवा औषधाने सिद्ध काढे, औषधाने सिद्ध दूध किंवा औषधी तूप
हे आपण गुदमार्गे शरीरामध्ये प्रविष्ट करत असतो. गुदमार्गे प्रविष्ट केलेला बस्ती हा पक्वाशयामध्ये जातो. पक्वाशय हे वाताचं मुख्य स्थान आहे, त्यामुळे त्या ठिकाणी झालेला प्रकोपित वात हा शांत होतो. त्याचबरोबर लार्ज इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ही खूप प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपण जे औषधी द्रव्य त्या ठिकाणी सोडलेले आहेत त्याचंही तिथे ऍब्सॉर्प्शन होतं आणि व्याधी कमी व्हायला मदत होते. बस्ती चिकित्सा करण्यापूर्वी पूर्वकर्म करण्याची गरज असते. स्नेहन आणि स्वेदन ही ती पूर्वकर्म आहे. स्नेहन म्हणजे तेल लावून मसाज करणे, तेल शरीरामध्ये मुरवणे, आणि स्वेदन म्हणजे स्टीम घेणे. पेटी स्वेद असेल किंवा नाडी स्वेद असेल, जेणेकरून शरीराचं स्वेदन म्हणजेच घाम खूप अतिप्रमाणामध्ये येईल आणि आपण जे स्नेहन केलेलं आहे ते स्नेहन म्हणजेच तेल शरीरामध्ये मुरायला मदत होईल. याला स्वेदन चिकित्सा असं म्हटलं जातं. स्नेहन आणि स्वेदन झाल्यानंतर बस्ती चिकित्सा केली जाते. बस्ती चिकित्सेमध्ये औषधांनी सिद्ध केलेला काढा, औषधांनी सिद्ध केलेलं दूध, तूप किंवा तेल हे आपण गुदमार्गे प्रविष्ट करतो. हा दिलेला बस्ती निरुह बस्ती हा लगेचच बाहेर येतो, परंतु अनुवासन बस्ती हा काही ठराविक वेळानंतर बाहेर येतो. त्यासाठी काही तास किंवा कधी कधी एक दिवसही वेळ लागू शकतो, परंतु निरुह बस्ती मात्र लगेचच मलमार्गे बाहेर येतो. आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धचिकित्सा म्हणजेच कोणत्याही आजारावर फक्त बस्ती चिकित्सा केली तर अर्धी ट्रीटमेंट ही बस्तीनेच होते असं म्हटलं जातं. बस्तीला अतिशय श्रेष्ठ असा पंचकर्मापैकी उपक्रम म्हटला जातो. अशा या बस्तीचे फायदे काय आहेत ते आपण आता जाणून घेऊ. गुल्म म्हणजे पोटामध्ये गाठ असेल किंवा सूज असेल तर अशा वेळेस बस्ती दिल्याने पोटामध्ये असणारी सूज ही कमी होते. अनाह पोटामध्ये गॅसेस अति प्रमाणात होत असतील, गॅसेस पोटामध्ये झाल्यामुळे आवाज येत असेल, अशा वेळेस बस्ती दिल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या वाताचं शमन होतं आणि पोटामध्ये गॅसेस होण्याची तक्रार ही कमी होते. कॉन्स्टिपेशन होणं, वात हा अधिक प्रमाणामध्ये वाढल्यामुळे आतड्यांमध्ये रुक्षता आलेली असते, त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. अशा वेळेस आपण जेव्हा बस्ती चिकित्सा देतो त्यावेळी वातामुळे आलेली रुक्षता कमी होते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी होतो. वारंवार होणारा गर्भस्राव, ज्या स्त्रियांमध्ये वारंवार गर्भस्राव होत आहे, प्रेग्नन्सी राहते परंतु 1 किंवा 2 महिने झाल्यानंतर आपोआप ॲबॉर्शन होतं, अशा स्त्रियांमध्ये बस्ती चिकित्सेचा फायदा हा अतिशय झालेला दिसून येतो. वध्यत्व, त्याचबरोबर मासिक पाळीशी संबंधित असणारे प्रॉब्लेम्स जसे की मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, रजस्राव हा कमी होणे किंवा अधिक प्रमाणामध्ये रजस्राव होणे, या सर्व त्रासांमध्ये बस्ती चिकित्सेचा फायदा होतो. संधी प्रदेशी होणाऱ्या वेदना, मग त्या संधिवातामुळे असतील, आमवातामुळे असतील किंवा वातरक्त ज्याच्यामध्ये युरिक ऍसिडची लेवल वाढलेली असते त्याला गाउटे असं म्हणतात, या तिन्ही प्रकारच्या आजारांमध्ये बस्ती चिकित्सा दिल्याने होणाऱ्या ज्या काही त्या संधीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना, सूज, रक्तवर्णता म्हणजे येणारा लालसरपणा, येणारा ताप, हे सगळी लक्षणं कमी होतात. प्लीहा रोग म्हणजे स्प्लिनोमेगॅली, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार झाल्यानंतर स्प्लिनोमेगॅली झालेली दिसून येते. यावेळी जर बस्ती चिकित्सा दिली तर स्प्लीन हे आपल्या नॉर्मल लेवलला येण्यास मदत होते. जीर्णज्वर, काही लोकांना अल्प प्रमाणामध्ये ताप हा कायमस्वरूपी असतो किंवा वातावरणामध्ये थोडाफार जरी बदल झाला तरी लगेचच ताप येतो, सर्दी होते, सायनसचा त्रास होतो. अशा लोकांमध्ये बस्ती चिकित्सा दिल्यामुळे हे सर्व त्रास कमी होतात. वर्षा ऋतूमध्ये तमक श्वासाचं पेशंट हे अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. ज्या लोकांना एरवीही दम्याचा त्रास होतो त्या लोकांना पावसाळ्यामध्ये दम्याचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होतो. अशा वेळी याचं मुख्य कारण कॉन्स्टिपेशन हे सुद्धा असतं. त्यामुळे श्वासाच्या पेशंटला जर तुम्ही बस्ती दिला तर त्वरित उपशम मिळतो, म्हणजेच त्याला येणारे श्वासाचे वेग आहेत हे कमी होतात. अतिसार आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस या दोन्ही आजारांमध्ये वारंवार होणारे अतिसार हे पिच्छा बस्ती दिल्याने कमी होतात आणि आतड्यांमध्ये जर अल्सर फॉर्म झालेले असतील तर तेही भरून यायला मदत होते. आयुर्वेदामध्ये न वेगान धारयेत म्हणजेच वेगाचं धारण करू नये असं सांगितलेलं आहे. जर आपण वेगाचं धारण केलं तर त्याच्यामुळे वात प्रकोप होऊन विविध प्रकारचे व्याधी उत्पन्न होतात. वेग धारण केल्यामुळे उत्पन्न जे व्याधी आहेत ते सर्व व्याधी बस्ती चिकित्सा दिल्यानंतर बरे होतात. वेदना, शरीरामध्ये कोणत्याही ठिकाणी जर तीव्र स्वरूपाच्या वेदना असतील, मग त्या रेनल कॅल्क्युलसमुळे होणाऱ्या वेदना आहेत
किंवा स्पॉन्डिलोसिसमुळे होणाऱ्या वेदना आहेत किंवा संधिवात, आमवात, वातरक्त यामुळे होणाऱ्या वेदना आहेत. या सर्व प्रकारच्या वेदना ह्या बस्ती चिकित्सेने कमी होतात. बस्ती चिकित्सेनंतर रसायन चिकित्सा करणं हेही तितकंच महत्वाचं असतं, जेणेकरून व्याधी परत उत्पन्न होणार नाही, त्या शरीराच्या त्या अवयवाला बल उत्पन्न होईल अशा प्रकारची चिकित्सा म्हणजेच रसायन चिकित्सा करण्याची गरज असते. त्यामुळेच बस्ती चिकित्सेचा उपयोग हा वाजीकरण म्हणजेच तारुण्य टिकून ठेवण्यासाठीही केला जातो. आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहितीशीर वाटला असेल आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल अशी आशा आहे. धन्यवाद.